असं सहकार्य करा प्लीज सर्व। त्याचबरोबर गेले 3 दिवस ज्यांनी आपल्याचा घशाचा कंठ ज्यांचा दाटून येत होता आणि अतिशय चांगल्या वाणीतून आपल्यापर्यंत हे समालोचन पोहोचवलं, खरंच या मातीचा एक वेगळा गुण आहे। माझ्या माहितीनुसार हे समालोचक आपल्याच मातीत तयार झालेत आणि आपल्या समालोचकांचं आपण कौतुक करणं गरजेचं आहे। कारण जर समालोचन जर आपण बघितलं गेल्या 3 दिवसामधलं तर या समालोचनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं जे या ग्राउंडवरती या मैदानावरती जो खेळ केला जात होता तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या अतिशय चांगल्या गोड वाणीतून पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यामध्ये आमचे श्रीकांत साबळे यांचाही या ठिकाणी सर्वांच्या वतीने सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं कौतुक करायचं, त्यांचा सत्कार आपण करतोय। या ठिकाणी श्रीकांत साबळे यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट होतोय। त्याचबरोबर शशिकांत बोत्रे यांच्या वतीने त्यांचा सत्कार होतोय। त्याचबरोबर भरत जाधव अतिशय चांगल्या पद्धतीने समालोचनाचं काम केलं, ते भरत जाधव यांचं या ठिकाणी स्वागत होतंय। भरत जाधव यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती तर आपला सत्कार स्वीकारायचा आहे। शशिकांत बोत्रे यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आहे। याचबरोबर विजय माने यांनाही विनंती करतो। बोलणार आहे का? 1-2 सत्कार होऊ द्यात लगेच बोला। विजय माने यांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी विजयी जी टीम झालेली आहे त्या विजयी टीम मधील विशाल गुंजाळकर यांनी समालोचनाचं काम केलं। खरं तर त्यांच्या बाबतीत सांगायला हरकत नाही, इच्छाशक्ती किती असावी। या ठिकाणी ज्यावेळेस ट्रॉफी पूजनाला गेलो त्यावेळेसच मला सांगितलं होतं, भाऊ यावेळेस पहिल्या क्रमांकाचा विनर आपणच ठरू आणि निश्चितपणे इच्छाशक्ती त्याची पूर्ण झाले। विशाल गुंजाळकर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येते। कोण बोलणार आहे? हे बा या ठिकाणी समालोचक आपले भरत जाधव हे आपलं मनोगत 2 मिनिटांमध्ये व्यक्त करतायत, त्यांनी करावं। आमच्याकडून मालदान प्रीमियर लीगच्या माध्यमातून मालदान पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्यांच्या भावी जो त्यांचा कार्यकाल चालू आहे त्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो। धन्यवाद। पहिलं तर एवढाच दिवसभरात 3 दिवस समालोचन केलं, परंतु आज माझं मन भरून आलं आहे, त्यामुळे शब्द सुचत नाही येत। कारण की कमळ हे चिखलात उमललं जातं आणि ह्या चिखल रूपेमध्ये जे पोषण दिलं आहे ते मालदान प्रीमियर लीग आहे। सर्वप्रथम या माझ्या आई बहिणी आहेत, आया बहिणींसाठी पर्यंत टाळ्या झाल्या पाहिजेत। एवढ्या रात्री जवळपास 1 वाजलेत आणि त्या इथे आहेत, हे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि हा विश्वास आहे। आणि हा विश्वासासाठी पात्र कोण आहेत? हे शिवधनुष्य पेलणारे आपले संपूर्ण पुरुष वर्ग, कारण की ते इथे आहेत म्हणून त्या इथं हक्काने उभे आहेत। त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या या आपल्या शिवपुत्रांसाठी झाल्या पाहिजेत। आणि मी 2च शब्द बोलेल, आदरणीय हेमंतजी काळे साहेब, राहुल दादा साहेब, नितीन दादा साहेब, संपूर्ण कमिटी, आमचे शशिकांत बोत्रे साहेब आणि प्रत्येकांची नावं घेणार नाहीये। या एका शब्दामुळे मध्ये तुम्ही सगळेच आहात, या शब्दामध्येच तुम्ही आहात। संपूर्ण तुम्ही इथे जेवढे जण उभे आहेत, पुन्हा एकदा मी दादांचं नाव घेतो, हेमंत काळे सर। 2दा नाव घेतलं हरकत काय, 100 वेळा घेऊ। ज्या माणसानं आम्हाला घडवले त्याचं 100 वेळा नाव काय, 1000 वेळा घेऊ। शब्द कसा टिपायचा असतो, शब्द कसा बनवायचा असतो, लाईन कशी लिहायची असते ती जे आम्हाला शिकवली असेल तर आमचे सर हेमंतजी काळे सर। त्या दिवशी आम्ही तिथे बसलो होतो आणि सरांनी पहिल्यांदा एक अक्षर लिहिलं, मोत्याहून सोन्याच्या रेशमी धाग्याने जसं लिहावं एवढं सुंदर असं हस्ताक्षर आहे सरांचं। आणि त्या हस्ताक्षरानं मी भारावून गेलो, म्हटलं की हे व्यक्तिमत्व नक्कीच आम्हाला यशाच्या शिखरावरती पोहोचवणार। आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा मालदानचा आवाज वाजतो
आज सांगली जिल्ह्यामध्ये हे दोन्ही आवाज सांगली जिल्ह्यामध्ये पोहोचले, हे दोन्ही आवाज रत्नागिरी रायगड ठिकाणी पोहोचले, नवी मुंबईमध्ये पोहोचले, मुंबईमध्ये पोहोचले. हा छोटा क्षण नाहीये. आणि तिथे गेल्यावरती आम्ही हे सांगत नाही की मी भरत जाधव समालोचक, मी शशिकांत समालोचक, तसं नाही सांगत. मी समालोचक, मॅन फ्रॉम व्हॉइस ऑफ मालधन भरत जाधव. पहिलं गावाचं नाव मालधन. ज्यावेळेस श्री सांगतो त्यावेळेस मालधनचा बुलंद आवाज. आणि या मालधनचा बुलंद आवाज फक्त इथे नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत्या भविष्यात गगनाला भिडणार आहे. ही मी तुमच्या समोर सगळ्यांच्या साक्षीने शपथ घेतो. एक दिवस मालधन पंचक्रोशीचा हा आवाज मालधन पश्चिम महाराष्ट्रच नव्हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घुमणार, ही मी शपथ घेतो. आज तुम्हाला जे नारळ तुम्ही आम्हाला दिला आहे तो नारळ भविष्यात सोन्याचा नारळ होणार आहे. मी ते शपथ घेतो आई वडजाई देवीच्या साक्षीने. आणि तुम्हा संपूर्ण प्रेक्षक वर्ग आणि माझ्या आई बहिणींच्या समोर मी हे वचन देतो की हा नवा आवाज एक दिवस मालधनचा संपूर्ण महाराष्ट्रभर घुमणार. मी एवढंच बोलून इथे थांबतो. आणि आज मी खूप मनापासून हळवत झालो आहे. हे जे प्रेम आहे ना, अगदी म्हणतात ना बकुळ फुलांचा सुगंध किती पाठीमागे राहतो तो दूरवर राहतो. मोराचा पिसारा एवढा सुंदर असतो की तो त्या पिसाऱ्यामध्ये सर्वांना सामावून घेतो. आणि हत्तीचा एवढा मोठा पाय ज्यावेळेस हृदयाच्या गाभाऱ्यात येतो त्यावेळेस गाभाऱ्यामध्ये रुतून बसतो, कारण की तिथेच आठवणी या खोलवर बसतात. आणि या आठवणी तुम्ही दिल्या आहेत, प्रत्येक माणसानं आठवणी आम्हाला दिल्या आहेत. आणि मी जाता जाता फक्त एकदाच बोलेल, ज्याच्या नावामध्ये जय आहे तोच विजयी ठरला आहे. जय 11 त्याला देखील माझ्या खूप शुभेच्छा. आणि आर्या स्पोर्ट, आर्या हे नाव खूप मोठं आहे, या नावाचा तुम्ही अभ्यास करा. आणि बापू, मी खरं सांगतोय, मी तो उभा आहे ना त्याच्या मागे पहिलं व्यक्तिमत्व तुम्ही सांगतो बापू आहे. ज्यावेळेस आम्ही शाळेत जायचो 10वीमध्ये, आम्ही शाळा बुडवायचो, मी असेल, सुशांत असेल, मयूर, आम्ही शाळा चोरून यायचो, मागल्या खिडकीतून उडी मारून यायचो. का? कारण की डेअरीजवळ बापू खेळणार आहेत. आणि त्या बाबळीच्या वरती असायचं. सुशांत बोलायचं, आता बघ भरत बाबळीच्या वरनं, आणि बापू बाबळीच्या वरनच मारायचे. सुशांतला कसं स्वप्न पडायचं काय माहिती. आणि बापूंना पाहून स्वतःच्या पहिल्यांदा हातामध्ये बॅट घेतली, परंतु नंतर सरांच्याकडे पाहिलं आणि हातामध्ये माईक घेतला. क्रिकेट पण खेळतो, माईक पण चालवतो, याच्या मागे दोन व्यक्तिमत्व आहे. बापूंना पाहून मी क्रिकेट सुरुवात केली. आज मयूर स्टार झाला आहे. मयूर, ज्यावेळेस तुला बोलायला संधी देईल तू पण बापूंचंच नाव घे, कारण की आपण सोबतच डेअरीजवळ बसून ती मॅच बघितली होती बापूंची. बापूंच्या पायामध्ये पॅरागॉन चप्पल होतं. लेजंड खेळाडू आहे आणि आपल्या नावाचं गावाचं नाव महाराष्ट्रभर फिरवलं आहे. महाराष्ट्राच्या हँडिकॅप क्रिकेट असोसिएशनमध्ये बापू प्रतिनिधित्व करता. हे तुम्हाला माहीत असेल का नसेल, पण तुम्हाला मी सांगू इच्छितो, आपलं मालधन गावाचं नाव खूप मोठं आहे. आणि एवढं मोठं केलंय की ते 7 समुद्रापार जाया इथपर्यंत झालं आहे. एक नौका गोलंदाज आयुष लेदर बॉलचा गोलंदाज आहे, पियुष असेल, आदित्य देखील आता चांगल्या लयमध्ये आहे, नवनाथ, ओमकार, किती नावं घेऊ, कमी नावं पडतात. आणि नावं जर इथं आलेत ते म्हणजे राहुल दादा पेंढारकर साहेब. एक स्वप्न असतं, परंतु स्वप्न आपल्याला झोपेत पडतं, परंतु स्वप्न पूर्ण होतं ते उघड्या डोळ्यांनी. आणि ज्यांनी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिलं आहे त्यांनी ते पूर्ण केलं आहे. मी दादांसाठी देखील मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या 3 दिवसामध्ये चुकून माझ्याकडून काही अपशब्द आला असेल तर मी तुमच्या समोर, सर्वांच्या समोर आई वडजाई देवीच्या साक्षीने नमस्कार करतो आणि मी माफी मागतो. ज्या काही चुका झाल्या असतील त्या पोटात घ्या. आणि इथून पुढे हा आवाज तुमच्या भेटीसाठी नेहमीच राहील. मी माझे इथे मनोगत व्यक्त करतो, थांबतो. वेळ खूप झाली आहे, बोलायचं म्हटलं तर मी 2 दिवस बोलल, तुम्हाला कंटाळा येईल. आणि मी माझ्या साथी समालोचक ज्यांच्या सोबत आम्ही स्वप्न पाहिलं आहे, या स्वप्नासाठी 2 जण आहेत. एक दिवसा बघतो, एक रात्री बघतो, परंतु पूर्ण करणार. आणि मालधनकरांच्या विश्वासाला कुठेही मी तोड देणार नाहीये, विश्वासा कायम ठेवणार. कारण की दादांना माहिती आहे, कराड प्रीमियर लीगला दादा आले होते आणि दादाने मिठी मारली आम्हा दोघांना. खूप बरं वाटलं. तिथे आम्ही पैशासाठी नव्हतो गेलो, दादांसाठी गेलो होतो. एवढा मोठा माणूस एवढ्या मोठ्या स्टेजला येतो, तुम्ही पाहिलं असेल ऑनलाईन ती मॅच कराड प्रीमियर लीग, दादा तिथे आले, आम्हाला खूप बरं वाटलं. आणि आम्ही मालधनचं नाव दादांसाठी घेतलं. दादा अगदी होरपळून गेले होते त्या आवाजाने. खूप बरं वाटतं, अशा गोष्टी घडतात आयुष्यात. मी इथे थांबतो आणि एवढा तुमचा मला वेळ दिला, कारण की वेळ कुणाला देत नाहीये, पण मी त्याबद्दल देखील तुमचा आभार व्यक्त करतो. आणि मी जातो माझा साथी समालोचक, माझाच भाऊ, माझीच सावली श्रीकांतकडे. पहिल्यांदा सर्वांचा आभार मानतो. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. जे काय बोलायचं होतं ते भरत सर बोललेत.
मी थोडक्यात आणि माफक बोलणार आहे. हे आपण संपूर्ण समोर असलेली क्रीडा नगरी पाहतोय. कैलासवाची सौ माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडा नगरी. ज्या वर्षी आपलं पहिलं पर्व झालं त्यावेळी राहुलदादा, हेमंत काळे सर, सर्व नितीनदादा मंडळी त्यावेळी बसले होते. आणि ज्यावेळी आपलं 5वं पर्व होईल त्यावेळी मालदणमध्ये काहीतरी नवीन तयार होईल, यूट्यूब तयार होईल किंवा काहीतरी वेगळं तयार होईल. परंतु दादानी पाहिलं होतं स्वप्न आणि मालदण गावामध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 4 समालोचक तयार झाले. ही किमया कैलासवाची सौ माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख या मालदणच्या मातीच्या आहे. या मातीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात मित्रांनो. आणि एक सर्वात महत्त्वाची मी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. याच मातीमध्ये आम्ही खेळण्यासाठी आलो होतो. आमचा मित्र, आपल्याच गावातील सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व तुषार भैया. मी यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये होतो. मला कॉमेंट्रीचा छंद नव्हता. मी मागे उभा होतो आणि उगतच म्हणायचो इकडून मारलेला बॉल तिकडे गेला, तिकडचा बॉल इकडे गेला. आणि अध्यक्ष त्यासाठी प्रॅक्टिससाठी आपले हेमंत सर आले होते. आणि प्रॅक्टिस सेशनमध्ये त्यांनी मला पाहिलं की हा कॉमेंटेटर बनू शकेल. आणि त्यांच्या कॉलेजवरती म्हणजे गौरीशंकर फार्मा कप महाराष्ट्रातील जेवढे फार्मसी कॉलेज आहेत ते सर्व संघ तिथे खेळण्यासाठी आले होते. आणि ते संपूर्ण स्टेज मला पहिल्या वर्षीमध्ये दिलं होतं करण्यासाठी. परंतु मी पहिल्यांदा नवीन असल्यामुळे तिथे कमी पडलो. परंतु दुसरं पर्व सरांनी मला सांगितलं तू एकटाच ये, तुला एकट्यानंच करायचं आहे. आणि सरांनी विश्वास ठेवला आणि हा श्रीकांत साबळे तेव्हा खऱ्या अर्थानं बनला. या सर्वांच्या मागे हेमंत काळे सरांचा सर्वात मोठा वाटा आहे. आणि राहुलदादांनी मला साथ दिली. त्याचबरोबर नितीनदादांची देखील भरत सरांनी उल्लेख केला. कराड ग्रामीण प्रीमियर लीग नवी मुंबई शहरातमध्ये सर्वात मोठी स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये नितीनदादांनी आम्हाला कडकडून मिठी मारली. तेव्हा तिथल्या लोकांना कळलं की समालोचक साधीसुधी गोष्ट नाही, हे मालदणच्या मातीतले आहेत. आणि तिथे आपल्या मालदणच्या मातीचा उल्लेख झालेला आहे. मी जास्त वेळ घेत नाही. मी माता भगिनींना देखील नमस्कार करतो आणि प्रेक्षकांना देखील नमस्कार करतो आणि इथे मी थांबतो. श्री भरत आहे परत. तर मनोगत व्यक्त करण्या इतका मी मोठा नाही आहे, पण 3 दिवस तुम्ही आमचे सगळ्यांचे आवाज सहन केले, भरभरून प्रेम दिलं, प्रतिसाद दिलं. इथल्या प्रत्येक खेळाडूचं, संघ मालकाचं, कमिटीचं भरभरून सगळ्यांनी प्रेम केलं. पण मला आवर्जून कौतुक करायचं आहे ते गावातल्या प्रत्येक एका आईवडिलांचं. कारण या आईवडिलांनी मुलं घडवली. आज 3 दिवस इतके सामने झाले, कुठल्याही सामन्यात शिवीगाळ नाही, भांडण नाही, तंटा नाही. आम्ही एक उदाहरण ठेवलंय. आमचा सामना 10 संघाशी असला तरी सामना एकीचा होता. एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या मालगण गावातील प्रत्येक आई वडिलांसाठी ज्यांनी ही पोरं घडवली. धन्यवाद. बरं, एकच मिनिट. तर मोठा सामना झाला MPL 2025 याचं 4थं पर्व. तर फायनल झाले आणि मोठ्या मंत्री महोदयांकडनं फोन आलाय आणि तो फोन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. एक 2 मिनिटाचा फोन आहे, शांतता बाळगायची आहे आणि त्या शुभेच्छा घ्यायच्या आहेत. मी या क्षणासाठी वाट बघत होतो 4 वर्ष की कधी मी सांगेन सगळ्यांना की मी स्टेजवरती मिमिक्री करतो, थोडासा कॉमेडी करतो. पण आज जिंकलोय मी. आज जिंकलोय तर सर्वांना थोडासा करतो. आवाज थोडासा बसलाय तर जरा समजून घ्या. पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच मला सांगितलं जय इलेव्हन जिंकल्याबद्दल, तर ते मी तुम्हा सर्वांना सांगतो. अध्यक्ष महोदय, आम्ही सर्वांना सांगितलं होतं की जय इलेव्हन जिंकणार आहे. आमचा सपोर्ट फक्त आणि फक्त जय इलेव्हनलाच होता. विधानसभेत देखील मी एवढंच बोलतोय अध्यक्ष महोदय. संपली मॅच देवेंद्रजी, थँक्यू तुमच्या यासाठी. त्याच्यानंतर मला बारामतीवरून पण फोन आला. आज या ठिकाणी मी इथं उभा आहे. आता सगळ्यांनी मला सांगितलं, मला फोन केला की बाबा अंधार आहे. आता मी सूर्य कुठनं आणू? त्याच्यासाठी राहुल दादा पेंढारकर आहेत, त्यांनी लाईटचं आयोजन केलेलं आहे. नितीन दादा आहेत, त्यांनी पैसे देखील दिले. आता मी काय करू? इथं जय इलेव्हन जिंकलाय, काय हरकत नाही. मी काय करू त्याचं? मला बाबा उद्या जायचं आहे विधानसभेत. तिकडं खेळा जिंका, काय करायचंय ते करा, फक्त त्या डीजेला फोडू नका. आता सर्वात हसरं व्यक्तिमत्व विधानसभेतलं रामदास आठवले साहेब, त्यांचा देखील फोन आला. मी 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 शुभेच्छा देणार आहे. मी सर्व जय इलेव्हनला शुभेच्छा देणार आहे. सर्वांनी थोडंसं थांबायचं आहे, 2 मिनिटं सर्वांनी थांबायचं आहे. तर लग्नामध्ये नवरीला दिलं जातं केळवण.
लग्नामध्ये नवरीला दिलं जातं केळवण आणि आज MPL 2025 जिंकलेला आहे जय इलवण. चांगलं केलेलं आहे, चांगलं केलेलं आहे. शेवट करतो, नाहीतर माझ्याकडे खूप मोठी लिस्ट आहे. नाना पाटेकरांच्या ज्यांच्या नावापासून मी थोडासा कॉलेजमध्ये फेमस झालो, तर नाना पाटेकर. अच्छा है, बहुत अच्छा है, क्या खेला है जय इलेवन ने. अरे देखा क्या, देखा सबने, एक भी मैच नहीं हारा रे ए श्रीकांत. कैसा खेला ना. क्या बोला था, ए विनोद गुंजालकर किधर है, क्या बोला था. दुबई से फोन करता है, कहता है तू नहीं जीता तो तुझे मार दूंगा. आज जीता है, क्या देगा बता बता. ए ए ए ए ले भाई मैं जाता हूँ. यस, एकदा जोरदार टाळ्या. विशाल, हे बा, या ठिकाणी वेळ खूपच झालेला आहे. तुमची सर्वांची जर तयारी असेल तर विशाल अशाच पद्धतीनं पूर्ण रात्र जागवून काढू शकतो. तुमची असेल तर विशाल आहे ना तयारी. ठीक आहे. या 3 दिवसाच्या आपल्या या मालदन प्रीमियर लीगसाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचा नामोल्लेख करणं आम्ही क्रमप्राप्त समजतो. यामध्ये जे ग्राउंड आहे, या ग्राउंडवरती पूर्ण पीक होतं आणि पीक काढल्यानंतर त्या ग्राउंडची अवस्था अशी होती की एखाद्या पडकासारखी झाली होती. म्हणजे आम्ही रस्त्यानं जाता येता पूर्ण बघत होतो, पण या पडकाचं रूपांतर पुन्हा त्या ग्राउंडमध्ये करायचं आणि मालदन प्रीमियर लीग डे नाईटची खेळवायची आणि त्याला साजेसं ग्राउंड बनवायचं. हे ग्राउंड बनवत असताना खऱ्या अर्थानं जी मेहनत घेतली, पैसे नितीनदादांनी पुरवले, स्किल राहुलदादांचं होतं, कॅप्टन आमचे हेमंतदादा होते, पण या ठिकाणी हात राबणारे जे होते ते हात राबणारे त्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुषार काळे पप्पू हरहुन्नरी व्यक्तिमत्व, त्याचबरोबर रमेश गुंजाळकर की ज्यांना मामा म्हणून सर्वजण ओळखतात. या ठिकाणी 3 दिवस दुकान कुठं आहे मला माहीत नाही, अशा पद्धतीची भूमिका ठेवून याच ठिकाणी माझं दुकान आणि 3 दिवस दुकान त्या ठिकाणी मांडून त्यांनी चांगल्या पद्धतीनं ग्राउंड या ठिकाणी, आणि 2च दिलेत, अजून 4 द्यायचे आहेत. आणलेत ना, 2 पैठणी दिलेत, 4 अजून द्यायचे आहेत. तोही पैठणीचा आपण ड्रॉ घेतोय. यामध्ये नितीन कदम असतील, संदीप पवार असतील, मुंबईसारख्या ठिकाणी खेळणारे हे आपल्या गावातीलच खेळाडू, पण या ठिकाणी गावामध्ये अशा पद्धतीचं लीग व्हावं आणि म्हणून मेहनत घेणारे हे नितीन कदम, संदीप पवार, माऊली घारगे, विनोद माने, किरण यादव, विकास साबळे, अक्षय बोत्रे, प्रथमेश शेजवळ, या काही ठराविक मंडळींचा आम्ही नामोल्लेख केला, पण त्यांच्याबरोबर अजून शेकडो हात या ठिकाणी काम करत होते. सर्वांचाच नामोल्लेख करणं शक्य नाही, पण आपल्या सर्वांनी या ठिकाणी खूप सारी मेहनत केली आणि म्हणून या 3 दिवसाचा हा जो आपला जो उत्सव आहे तो उत्सव आपल्या सर्वांच्या मतीनं या ठिकाणी यशस्वी झाला. या क्रिकेटच्या पंढरीमध्ये काम करत असताना किंवा 3 दिवसाची ही स्पर्धा होत असताना या ठिकाणी खूप साऱ्या लोकांनी मेहनत घेतली. या मेहनतीमध्ये प्रेक्षकांनी खूप सारी आम्हाला मदत केली आणि साथ दिली. खरं तर अनेक वेळेला आपण बघतो की एक मॅच झाली की खूपच मोठी भांडणं असतात, पण 3 दिवसाच्या मॅचमध्ये कुठल्याही पद्धतीची भांडणदंटा नाही. आणि ही भांडणदंटा नसताना खऱ्या अर्थानं मालदन आणि मालदन पंचक्रोशीतील आपल्या 5 ग्रामपंचायतीतल्या युवकांचं खऱ्या अर्थानं हे स्किल म्हणावं लागेल. अभेद्य आपली युती अशाच पद्धतीनं, ऐक्य अशा पद्धतीनं आपण ठेवूया आणि मालदन प्रीमियर लीगचं हे नाव जे आहे 7 समुद्रापार आपलं जावं, हीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो, अपेक्षा व्यक्त करतो. निश्चितच जय पराजय हा होतच असतो. आज जय इलेव्हन हा जय इलेव्हननं विजय मिळवला आणि त्याचबरोबर रुद्रा स्पोर्ट, आर्या स्पोर्ट, आर्यानं सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपविजेता संघ या ठिकाणी झालेला आहे. या दोन्ही संघांचं खऱ्या अर्थानं मालदन पंचक्रोशी असोसिएशन आणि मालदन प्रीमियर लीगच्या वतीनं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. वेळ खूप झालेला आहे, पण या खूप झालेल्या वेळामध्ये मी 2च मिनटं फक्त या त्रिमूर्तींसाठी बोलेन, कारण ज्यांनी केलं, ज्यांनी हे घडवलं त्यांच्यासाठी जर आपण बोललो नाही
तर खूपच चुकीच्या दिसून येतं. आणि म्हणून मी यांचा उल्लेख त्रिमूर्ती अशा पद्धतीने करतो की एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व गेले 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी ज्यांनी मालदण आणि मालदणच्या पंचक्रोशीमध्ये क्रिकेटचा उदय केला, क्रिकेटचं जी मुहूर्तमेढ रवली, ते आमचे हेमंतदादा काळे या असोसिएशनचे अध्यक्ष. ह्यांना जर बघितलं तर गेल्या 3 दिवसामध्ये प्रमुख पाहुणे बाहेरचे आल्यानंतर विचारायचे आम्हाला की तुम्ही जे नाव घेताय की क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत काळे कुठे आहेत, तर आम्ही असं दाखवायचो ज्यांनी गळ्यामध्ये टॉवेल टाकलेलं आहे, ज्यांनी गळ्यामध्ये टॉवेल टाकलेलं आहे ते आमचे अध्यक्ष. अशा पद्धतीची ओळख असणारं हे व्यक्तिमत्व, कधीही खुर्चीचा मोह नाही, पूर्ण या मैदानामध्ये फिरणारं एक व्यक्तिमत्व. गेले 3 दिवस झालं आपलं त्या ठिकाणी सर्व्हिसला, गौरीशंकर या ठिकाणी सर्व्हिसला असताना सुद्धा, परीक्षेचा पीक पिरियड असताना त्यांनी या ठिकाणी तुमच्यासाठी केवळ आणि तुमच्यासाठी आपल्यासाठी रजा टाकली आणि पूर्ण अहोरात्र 3 दिवस या ठिकाणी दिले. टाळ्या झाल्या पाहिजेत या व्यक्तिमत्वासाठी. हे खऱ्या अर्थानं खूपच मोठी मेहनत या माणसानं घेतली. आणि हेमंतदादांच्या बाबतीत काय बोलावं, म्हणजे शब्द सुद्धा आपल्याला कमी पडतील अशा पद्धतीचं त्यांचं कार्य आहे. माझ्या उजव्या बाजूला जी व्यक्तिमत्व उभं आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान. म्हणजे मूर्ती जर बघितली तर उंचीनं आपण बघितलं तर एक 4 फुटाची ही मूर्ती आहे, पण खऱ्या अर्थानं हे जे डे नाईटचं जे स्वप्न तुमचं आमचं ज्यांनी पूर्ण केलं त्याच्या पाठीमागं नितीनदादा आहेत. आणि नितीनदादांच्या प्रयत्नामुळं, नितीनदादांच्या सहकार्यामुळं आपण ही डे नाईटची स्पर्धा या ठिकाणी यशस्वी केली. खूप या ठिकाणी म्हणजे गेल्या 3 पर्वामध्ये आम्ही बघितलं, पण या 3ऱ्या 4थ्या पर्वा 5व्या पर्वामध्ये 4थ्या पर्वामध्ये नितीनदादांनी जे योगदान दिलं ते सलग 3 दिवस या मैदानावरती खेळून राहिलेले व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मुंबईसारख्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत. त्याही ठिकाणी त्यांना कामासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. आणि आपल्याला पुढच्या वर्षी कसल्या याच्यावर ग्रीन ग्रासवरती या ठिकाणी स्पर्धा भरवायच्या आहेत. त्यासाठी नितीनदादांनी सांगितलं की ग्रीन ग्रासवरती आपण पुढच्या वर्षी या ठिकाणी स्पर्धा भरवू. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सर्वांनी आपण टाळ्या वाजवूया. ह्या 2 त्रिमूर्तीमधल्या मूर्त्या झाल्या. आणि 3री मूर्ती जर बघितलं तर डाव्या बाजूला असलेले राहुल दादा, काय बोलावं यांच्याबाबत. अरे याचा पाया घातला ज्यांनी या क्रीडा स्पर्धेचा किंवा क्रिकेट स्पर्धेचा या राहुल दादांच्या माध्यमातून. या वर्षी आम्ही पहिल्यांदा या असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकारी एकत्रित बसलो आणि त्यांनी प्रस्ताव मांडला की डे नाईटच्या स्पर्धा घ्यायच्या. थोडंसं असोसिएशनचे आम्ही पदाधिकारी सुद्धा संभ्रमात होतो की डे नाईटच्या अरे दिवसाच्या होताना नाकी न होत्या तर रात्रीच्या स्पर्धा घ्यायच्या म्हणजे थोडीशी अडचणच निर्माण होईल. पण त्यांनी दिवसाची सुद्धा म्हणजे रात्रीचा सुद्धा या ठिकाणी दिवस आपल्याला करून दाखवायचं, या ठिकाणी यशस्वी पद्धतीने काम करण्याचं त्याने नियोजन केलं. आम्हाला फक्त एकच सांगितलं की जो खर्च होणार आहे तो खर्च तुम्ही असोसिएशन आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून करा. वरचा जो खर्च होणार आहे, म्हणजे आमचं पहिलं बजेट होतं दादा 3.5 लाखाचं बजेट होतं. 3-3.5 लाख रुपये आपण जमा करू शकतो, पण 8 लाखावरती गाठ गेल्यानंतर 5.5 लाखाचं काय करायचं. तर त्या ठिकाणी त्यांना नितीनदादासारखा एक खंदा कार्यकर्ता मिळाला आणि नितीनदादांनी सांगितलं की पुढचं काय असेल ते आमचं आम्ही बघू, वरच्या खर्चाचं तुम्ही नियोजन करू नका, आमच्या वरच्या खर्चाचं आम्ही बघतो. आणि त्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी झाली. आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की अशा ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी ही 2 मंडळी राहुलदादा असतील, नितीनदादा असतील आणि सातारसारख्या ठिकाणी हेमंतदादा काम करतायत. म्हणजे घार बिरते आकाशी चित्त तिचे पिलापाशी अशा पद्धतीनं आपल्या गावातील आपल्या या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांची जी या ठिकाणी जी तळमळ चालू आहे यांच्यासाठी पुन्हा एकदा सर्वांनी आपण टाळ्या वाजवूया. आणि मी पुन्हा या तिन्ही त्रिमूर्तींना सांगू इच्छितो की भविष्यामध्ये मालदण प्रीमियर लीग, म्हणजे मी आपल्याला सांगायला हरकत नाही की मालदण प्रीमियर लीग चालू झाल्यानंतर गावागावामध्ये लीग चालू झालं. आपल्या या मालदण पंचक्रोशीचं लीग जे होतं 5 ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होत होतं. दुर्दैवानं एक ग्रामपंचायत आपल्यापासून बाजूला गेली, त्यांनी नवीन लीग तयार केली. पण आपण कुठंही त्यांना विसरलो नाही, आपण पुन्हा एकदा त्यांना सामावून घेतलं, शुभारंभाला सुद्धा बोलवलं, सर्व इव्हेंटमध्ये बोलवलं. हा एक वेगळेपण आपल्या लीगचं आहे. आणि राहुलदादाने आता सांगितलं गावागावात निर्माण झालेल्या लीग अनेक ठिकाणच्या बंद पडल्या, ही अखंडितपणे आपल्याला लीग चालू ठेवायची असेल तर तुमचं सर्वांचं योगदान आणि श्रम या ठिकाणी अपेक्षित आहे. आपल्या ऐक्याच्या माध्यमातून मालदण प्रीमियर लीग ही फक्त मालदणपुरती आणि पाटण तालुक्यापुरती हे म्हणजे एवढ्यापुरतीच जर न राहता ही संपूर्ण महाराष्ट्रभर मालदण प्रीमियर लीगचा आपला झेंडा पताका या ठिकाणी फडकवत राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. पुन्हा एकदा या ठिकाणी ज्या 3 दिवसामध्ये जे संघ खेळले त्या संघ मालकांचं सुद्धा कौतुक, सर्वात महत्त्वाचं कौतुक मी करेन की विनोद गुंजाळकर
अरे विनोद गुंजाळकर सारखा आमचा कार्यकर्ता, मला सुद्धा प्रश्न पडायचा, अरे दुबईवरून येतो, 20,000 30,000 रुपये येण्या जाण्याचं 40,000 रुपये खर्च करतो, या ठिकाणी 3 वर्ष अपयश आलं आणि या वर्षी यश या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर विनोद नाचला नसेल पण त्यांच्या मिसेस एवढ्या नाचल्या की त्यांचं आई सुद्धा नाचली. आणि म्हणून मी या सर्वांचं कौतुक करतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी पैसे आपण कमवतो, पण पैसे कमवण्यापेक्षा आनंद सर्वात महत्त्वाचा असतो आणि हा आनंद देण्याचं काम ह्या खऱ्या अर्थानं त्रिमूर्तीनं आणि असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिला. त्याबद्दल सर्व असोसिएशनचे आमचे पदाधिकारी असतील आणि आमचे हे त्रिमूर्ती या सर्वांचं कौतुक करतो. खऱ्या अर्थानं मगाशीच म्हणलं की ही क्रिकेटची पंढरी आपले आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये जे टाळकरी होते, जे माळकरी होते, या सर्वांच्या माध्यमातून हा एक उत्सव आपला साजरा झाला. भैरवनाथाची यात्रा झाली आणि यात्रेच्या नंतर 3 दिवस खऱ्या अर्थानं हा आपला उत्सव या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं पार पडला. सर्व संयोजकांचं आणि सर्वांचंच आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि नितीन दादा या ठिकाणी व्यक्त होत आहेत, मी त्यांना विनंती करतो की थोडक्यात व्यक्त व्हा, कारण अनेक जण उपवाशी आलेत त्याच्यामुळं आपण व्यक्त व्हावं, मी विनंती करतो नितीन दादा. नमस्कार, मी मालदन प्रीमियर लीग 2025 अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. सर्व मित्रमंडळी क्रिकेट खेळत आहेत, पण कसं आहे, आपल्या रोजची चूल चालली पाहिजे. यासाठी मी सगळ्या युवकांना एक विनंती करतो, ज्याला कोणाला नोकरीची गरज आहे, कामाची गरज आहे, उद्योगधंद्याची गरज आहे, कृपया, मी एवढा मोठा नाही आहे की माझ्याशी संपर्क साधा, पण मी तो आपणास विनंती करतो, कधी कसली अडचण आली तर हा नितीनदादा तुमचा गावचं एक छोटा व्यक्तिमत्व आहे, तुमच्यासाठी आहे ना सदैव उभा राहील. आणि नवी मुंबई असू द्या, मुंबई असू द्या, महाराष्ट्रात कुठं पण असू द्या, हा एक्का चालतो तर चालणारच आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक युवकांना माझं आव्हान आहे की घरासाठी, गावासाठी, पहिल्यांदा घरासाठी करा, आईवडिलांसाठी करा आणि त्यानंतर गावासाठी करायचं आहे. माझे वडील शेती करतात, मी अतिशय हालाकीतनं दिवस काढले. या एवढ्या म्हणजे मोठ्या याला जाण्याला माझ्या आईवडिलांचं खूप हे आहे. माझ्या वडिलांनी खूप कष्ट केले. माझ्या गावातला प्रत्येक माझ्या गावातला प्रत्येक व्यक्ती मोठा झाला पाहिजे. धन्यवाद. कधी या, ऑलवेज वेलकम, ऑलवेज वेलकम. यानंतर यानंतर राहुल दादा व्यक्त होत आहेत, मी विनंती करेन राहुल दादांचं. नमस्कार, मी फक्त बोलणार आहे नितीन दादा काळे. ते माझे वर्गमित्र आहे, तसं मी त्याला आरेतोरेच करतो, पण आता तुमच्या सर्वांच्या पुढे मी त्याला नितीन दादा काळे बोलतो आहे. त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्या गावची ज्या मुंबईमध्ये टीम खेळतात, साबवाडी असेल, बेलारेवाडी असेल, मानेचवाडी असेल, आपले मालदान यंगस्टर असतील, आपले नितीन कदम, सिंगम किंवा संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असताना आजपर्यंत ज्या मुंबईमध्ये पण टुर्नामेंट होत असतात, त्यासाठी मला मुलांचे फोन येतात. त्यावेळेस मला विचार, नितीन भाईला आपल्याला भेटायचं आहे, नितीन दादाकडे जायचं आहे पक्षार. मी बोलतो, माझ्याकडे कशाला तुम्ही येता, तुम्ही डायरेक्ट त्याच्याकडे जा आणि त्याला एनी टाईम तुम्ही कधीही फोन करा. रात्रीच्या 2 वाजता जरी फोन केला तरी तो आपला फोन दुसऱ्या रिंगला उचलतो. हे आपल्या गावचा सुपुत्र आहे आणि आपल्या मुलांना कुठलीही अडचण होता कामा नये या मुंबईमध्ये, या नवी मुंबईमध्ये, याची तो काळजी घेत असतो. मी त्याच्याबरोबर असतोच. माझ्याकडेही बरीचशी अशी काही कामं येतात, आम्ही दोघे मिळून मदत करत असतो. नवी मुंबईमध्ये असेल तर तो करतो, काय ठाण्यामध्ये असेल तर मी माझ्या परीने मी करत असतो. तर त्याच्याबद्दल अतिशय बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण आता इथे बराचसा वेळ झालेला आहे. महिला वर्ग पण आपल्या आया बहिणी बराच वेळ इथं बसलेल्या आहेत, न जेवता बसलेले आहेत. आता हे सर्व जेवणाची सोय मला वाटतं विनोददादा गुंजाळकरांना करावी लागेल, त्यांची टीम जिंकले. ते झालं असो, मी नितीनदादांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि ही मालदन प्रीमियर लीग ही जशी नाईटला झाली तशी पर्व 5वं आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. मी त्यांच्याकडून एक आश्वासन घेतो की ही 5वं पर्व आपल्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीने करावं. आणि महत्त्वाचं म्हणजे विशेष सहकार्यामध्ये मी आपल्याकडे नवीन टीम
जी जॉईन झाली ती शशांना बोचऱ्यांची रुद्रा स्पोर्ट, त्याचबरोबर माझे वर्गमित्र कृष्णत बापू पाचुपते. काही आपली एक गावातून नवीन लीग दुसऱ्या गावाने चालू केल्यामुळे एक टीम आपल्यातून एक्झिट झाली, दुसरी थोडीशी काही थोड्याशा अडचणीसाठी ती एक्झिट झाल्यामुळे प्रश्न पडला होता आता 8 टीममध्ये आपण खेळायचं कसं. पण आपल्या मुलांनी एवढं चांगलं सहकार्य केलं, 133 फॉर्म भरले गेले. अवघ्या 15 दिवसांमध्ये आपले 133 फॉर्म भरल्यानंतर 2 टीम वाढवायच्या झाल्यानंतर मी शशांना फोन केला, अण्णा तुम्हाला मला टीम द्यायची आहे. तुमचं अण्णा बोलले टीम तर मी घेणारच आहे, पण जो काही तुम्ही करणार आहात नाईटची टुर्नामेंट त्यासाठी लागणारा खर्च जिथं कुठे कमी पडेल तिथे मी कधीही केव्हाही उभा असेन हा मला शब्द शशांनाने दिला. आणि नितीन दादांनी दिलेल्या शब्दावरती मी एवढी मोठी हिंमत केली. आणि कृष्णत बापूलाही मी फोन केला, बापू असं असं आपल्याकडे टीम घ्यायची आहे आणि तुला ती द्यावीशी वाटते तर काय करशील. तर बापूही बोलला की टीमच नाही तर मला येणारी जी काय स्पॉन्सरशिप असेल जे तर कुठे काय कमी पडेल तिथे मी तुमच्या पाठीशी उभा आहे. या सर्व व्यक्तिमत्वांसाठी मी खूप खूप लाख लाख आभार व्यक्त करत आहे. आणि 5व्या पर्वासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. त्यासाठी मी नितीन दादा काळे यांच्याकडून काहीतरी 2 शब्द मला घ्यायचे आहेत की कुठेतरी वेगळं करण्यासाठी, आणि ते त्यांना 2 मिनटं बोलावे लागतील. धन्यवाद. पुढच्या वर्षी मला असं वाटतंय मालदन प्रीमियर लीगला हे जे लाईटचं आता हे सौंदर्य दिसतंय, मला असं वाटतं की पुढच्या वर्षी आपल्या गावच्या मालकीचं, आपल्या मालदन प्रीमियर लीगच्या मालकीचं आणि आपल्या सर्वांच्या मालकीचं हे असेल असं मी आई वडिलांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ते होईल, 100% होईल. एक शेवटचा व्यक्ती आपल्याशी व्यक्त होतोय. सर्व मालदन पंचक्रोशी प्रीमियर लीग आणि मालदन पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं आहे. व्यासपीठावरती असलेल्या सर्व मान्यवरांना उपस्थितांना विनंती आहे की आपण स्थानापन्न होऊन या कौतुक सोहळ्याकडे आता वळायचं आहे. बरं सर, 2 मिनिटं आपण माईक द्या. एक व्यक्ती आपल्याशी व्यक्त होतोय. नितीनदा, जे काय आपल्या मनामध्ये आहे ते आपण आता या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. विनंती आहे सर्वांनी जागीच बसून घ्यायचंय. चला सर्वांनी खाली बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. नमस्कार. मालदन लीग प्रीमियर लीग चांगल्याप्रमाणे संपन्न झाली. त्याच्यामध्ये ऑल स्पॉन्सर्स जे कुणी राहिले नावं घ्यायची तर कुणी नाराज होऊ नये. नेक्स्ट टाईम यापेक्षा जोरात करण्याचा प्रयत्न करू. नितीनदादा बोलल्यापासून महत्त्वाचं म्हणजे हेमंत सरांमुळे ही टुर्नामेंट झाली. कारण त्यांचा खूप मोलाचा सहकार्य आहे. ठीक आहे, पैसे वगैरे सर्वांनी दिलेत, पण जे दादांनी मेहनत केली, कारण कायम माझ्या पाठी असतात ते. प्रत्येक एक गोष्ट त्यांनी म्हणजे लीगसाठी खूप काय केलं त्यांनी, तर त्यांचा राहून गेला होता. त्यांचा सत्कार करायचा आहे मला. या प्लीज दादा, वेलकम. आपला या ठिकाणी यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नितीन दादाच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. जास्त करा. मालदन प्रीमियर लीगचे अध्यक्ष माननीय हेमंत दादाजी काळे यांचं आभार आणि स्वागत. यावेळी दत्तात्रय केशव काळे तंटामुक्ती अध्यक्ष मालदन यांच्या हस्ते करण्यात येत आहे. कृपया हेमंतांनी त्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. अतिशय सुंदर सोहळा चालू आहे या ठिकाणी. रात्रीचे आता मला वाटतं 1:30 वाजलेले आहेत, पण अतिशय चांगला सोहळा चालू आहे. शांतता आहे, संयम आहे आणि निर्विवाद मॅचेस पार पडलेले आहेत. बक्षीस समारंभ घ्यायचा आहे आता. अंकुशजी. यस, थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पहिल्यांदा लकी ड्रॉ काढणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण लगेच बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. माता भगिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या.
रात्रीचे 1:30 वाजलेत, परंतु माझ्या गावातील माता भगिनी अजून देखील थांबलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी आपण लकी ड्रॉ ठेवण्यात आले होते. इथून आपण 2 चिठ्ठ्या उचलणार आहोत लकी ड्रॉ साठी. सिद्धिकाच्या शुभ हस्ते आपण बल्ल्या 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 ये जय अजून एक पळे या 4 जणांनी या. आलेत 4 झालेत. ओके या. विनंती आहे सोन्या बापू आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे आणि जय 11 टीम मालक आपण देखील यायचं आहे. ज्या ज्या संघाचे टीम मालक आहेत त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. विनोद दादा आहेत बापू आपण यायचं आहे. या ठिकाणी आपण लकी ड्रॉ साठी चिठ्ठ्या ठेवल्या होत्या या बॉक्स मध्ये. इथून चिठ्ठ्या उचलणार आहोत. सिद्धिका उचल. एक घे उघडा. बल्ल्या एक उचला. कुठलीही उचला. जय तुम्ही एक उचला. संस्कार तुम्ही एक उचला. 4 चिठ्ठ्या उचललेल्या आहेत. पहिली चिठ्ठी भरत सर शो करायची आहे. नक्कीच पहा चिठ्ठी माझ्या हातामध्ये आहे आणि आमच्या गावातीलच व्यक्ती एक सौभाग्यवती आहेत जयश्री जाधव. लकी ड्रॉ मध्ये पैठणीच्या मानकरी ठरल्या आहेत जयश्री जाधव. दोन जाधववाडीतच गेलेले आहेत. दादा 2 गेले आहेत आणि तिसरी सुद्धा जाणार आहे. ऋतुजा साबळे जाधववाडीत नाहीये. ऋतुजा साबळे ऋतुजा आहे. ऋतुजा ये. ऋतुजा साबळे ये. तू देखील ये. एकदा जोरदार टाळ्या सिद्धिका आणि जयसाठी. पहा ही चिठ्ठी खूप खास आहे. कारण काय माहित आहे का ज्यांनी ह्या पैठणी दिल्या आहेत ते सरनेम आहे शेवटला. विमल केशव गुंजाळकर पैठणीच्या मानकरी ठरतायत. प्लीज यायचं आहे. आता राहिला हा म्हणजे हा खतरनाक माणूस आहे. पहिल्या पर्वापासून याचे व्हिडिओ पहा. बल्ल्या म्हणजे डेंजर काम आहे आणि याच्या नावानेच टीम खेळते. चिठ्ठी दे बाळा. ही चिठ्ठी खास आहे. माझ्या हृदयाजवळ आहे कारण की ही चिठ्ठी माझ्या आईची आहे. काय भाग्याचा क्षण आहे दादा. खरंच तुम्ही मला माझे पहिले भेटलेले गुरु आणि या गुरुच्यामुळे ही मला भेटलेली सर्वात मोठी भेट आहे. माझ्या आईचं नाव आहे लक्ष्मी जाधव. मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि हा तुम्ही बोलला होता ना की जाधववाडीत जाताय. तिसरी पण जाधववाडीतच गेले. जाधववाडीत नाही घरात गेले. या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान असलेले एकदा जोरदार टाळ्या. आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आई आपल्याला या ठिकाणी पैठणीची साडी या ठिकाणी देण्यात येते. आई 2 मिनिटं. शेवटची चिठ्ठी आपण काढणार आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही चिठ्ठी काढणार आहोत. माननीय आदरणीय तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय केशव काळे बापू यांच्या शुभ हस्ते कूलर साठी ठंडा ठंडा कूल कूल कोण होईल ठंडा ठंडा कूल कूल कूलर आपण काढणार आहोत. कूलरची चिठ्ठी बापू यांच्या माध्यमातून आपण काढलेली आहे. बरं तर शो करायचे आहे. मला काय समजना झालंय नक्की सगळं काय एकाच बाजूला जातंय की काय.
हे देखील आडनाव आहे, जाधव नाहीये, माफ करा. गुंजाळकर नाव आहे पुन्हा एकदा आडनाव. आणि हा मी तुम्हाला एक हिंट देतो की हे नाव काय आहे. जे घरभर वाचतं आणि पायात घातलं जातं ते नाव आहे. येस, पायल गुंजाळकर. पायल गुंजाळकर ठरतायत कूलरच्या मानकरी. प्लीज ताई या. माननीय आदरणीय भैरवनाथ इलेक्ट्रिकल यांच्या माध्यमातून हा कूलर आपल्याला देण्यात आलेला आहे. आदरणीय माननीय प्रतापजी काळे साहेब यांच्या शुभ हस्तेच ताईंना या ठिकाणी कूलर दिला जातोय. माननीय चंद्रकांत चव्हाण साहेब दोघांच्या हस्ते या ठिकाणी ताईंना कूलर द्या. ताई या पुढे, लाजू नका, तुमचंच आहे, फक्त घेऊन जायचंय. भैरवनाथ इलेक्ट्रिक साठी जोरदार टाळ्या मित्रांनो. त्यांच्या माध्यमातून हा लकी ड्रॉ साठी हा कूलर ठेवण्यात आलेला होता. नक्की श्रीकांत सर, टाळ्या झाल्या पाहिजेत. परंतु मी ताईंना विनंती करतो की ज्यांनी तुमच्यासाठी हे सर्व दिले त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कारण की पुढच्या वेळेस इथं 100 महिला आलेत, मला वाटते 500 आले पाहिजेत, म्हणजे प्राइस पण आपण जास्त लावू. आता आपण लगेचच मुख्य पारितोषिकाकडे येणार आहोत. लगेचच आपण आता मुख्य पारितोषिकाकडे वळत आहोत. या स्पर्धेदरम्यान सर्वांनी शांतता राखा, शांततेचं सहकार्य करायचं आहे. या स्पर्धेदरम्यान सिक्सर किंग साठी बॅट ठेवण्यात आली होती. माननीय आदरणीय प्रथमेशजी शेजवळ यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान सिक्सर किंग साठी बॅट ठेवण्यात आली होती. आणि ज्या बॅटरने या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये तब्बल आपल्या बॅटमधून 15 षटकार ठोकले तो बॅटर राहतोय या टुर्नामेंटमध्ये सिक्सर किंग या बॅटचा मानकरी. तो कोण असेल? हिरो नाही, पप्पू दादा तुम्ही नाहीये, तो आहे घायल शेर की सांसें उसके दहाड़ से भी ज्यादा भयानक होती है. उमेश काळे बापू राहतोय सिक्सर किंग बॅटचा मानकरी. बापू आपल्याला विनंती आहे आपण लगेच या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होऊयात. माननीय आदरणीय प्रथमेश शेजवळ आपण देखील या ठिकाणी उपस्थित होऊयात. आपल्या शुभ हस्ते आपण बापूंना बॅट वितरण करणार आहोत. भरत सर, प्रथमेश देखील हा चांगला खेळाडू आहे, परंतु थोडासा खेळ कमी पडला, त्याच्यामुळे यावर्षी थोडासा टीम बॅकफुटवरती गेली. समर्थ 11 मध्ये खेळत होता, परंतु या स्पर्धेदरम्यान या स्पर्धेला आपल्या माध्यमातून काहीतरी पुलाची पाकळी म्हणून प्रथमेश यांच्या माध्यमातून सिक्सर किंग साठी बॅट ठेवण्यात आली होती आणि ती बॅट बापू यांनी पटकवलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी. विजय सर, फोटो तुम्ही काढू शकाल का? विनंती असेल, संपूर्ण फोटो काढायचे आहेत. या ठिकाणी बॅट वितरण केले. एकदा जोरदार टाळ्या उमेश बापू यांच्यासाठी. भरत सर, बापू यांचे डोळे पाणवलेत, परंतु आपण नंतर बोलूयात ज्या वेळेला टीमचं बक्षीस वितरण केले जाईल. त्याचबरोबर 40+ चे खेळाडू ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान 40+ साठी प्राइज ठेवण्यात आलं. शूजचं प्राइज माननीय आदरणीय नाथाजी भायगडे साहेब यांच्या माध्यमातून 40+ च्या खेळाडूंसाठी प्राइज ठेवण्यात आलं होतं शूज. आणि या शूजचे मानकरी राहिलेले आहेत, ज्यांची राहिली सावली संघावरती ते ज्ञानेश्वर घारगे माऊली. 40+ चे खेळाडू राहिलेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शूज देण्यात आलं. माननीय आदरणीय नाथाजी भायगडे साहेब 40+ चे सर्वोत्कृष्ट खेळाडू माऊली. एकदा जोरदार टाळ्या. वय झालं पण क्रिकेटचा नाद अंगातून अजून गेला नाहीये. नसा नसात क्रिकेट भिनलंय. हेच माऊली सातत्याने कुठेही भेटले ना तर क्रिकेटची चर्चा असते. आणि या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण माऊली यांना शूज वितरण करणार आहोत. पातोपते सरांच्या शुभ हस्ते हा शूज माऊली यांना आपण वितरण करणार आहोत. एक गोड आठवण, हॅपी वाली फिलिंग हॅपी होते या ठिकाणी आपण पाहतोय. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान उदयनमुख खेळाडू म्हणजे जो असा खेळाडू या स्पर्धेदरम्यान नव्याने उदयास आला तो खेळाडू आहे. कोण असेल तो नवोदित खेळाडू, त्याला या ठिकाणी उदयनमुख खेळाडूसाठी शूज स्पॉन्सर आहेत माननीय आदरणीय नाथाजी भायगडे साहेब. त्याचबरोबर एअरपोर्ट त्रिमूर्ती स्पोर्ट भायगडे बंधू, त्याचबरोबर कॅप देखील सौजन्य आहेत
त्रिमूर्ती स्पोर्ट भाईगडे बंधू आणि गॉगलचे सौजन्य आहेत RK ऑप्टिकल्स राहुल कदम यांच्या माध्यमातून जो नव्याने उदयास आला खेळाडू त्याला या ठिकाणी हे संपूर्ण प्राइज देण्यात येणार आहे. तो उदयनमुख खेळाडू आहे. कोण असेल नवीन खेळ त्याचा पहिला. यस पप्पू भैया तुमच्याच संघातील आहे, सनी स्पोर्ट मधीलच आहे. कोण असेल? संकेत मोरे. यस एकदा जोरदार टाळ्या संकेत मोरेसाठी. माननीय आदरणीय सुशांत शेठ तुपे आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होऊयात. माननीय आदरणीय जयवंत नाना मोरे यांच्या शुभ हस्ते आपण संकेत मोरे यांना उदयनमुख खेळाडूचा हा सर्व बंच ज्या मान्यवरांच्या माध्यमातून देण्यात येतोय हा संपूर्ण बंच संकेतसाठी देण्यात येतो. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो संकेतसाठी. नव्याने उदयास आला आणि अक्षरशः खरोखर अफलातून शॉट त्याच्या बॅटिंग मध्ये आपण पाहिलेत. त्याचबरोबर जाऊयात आपण सर्वोत्कृष्ट यष्टी रक्षक बल्ल्या फायटर्स या संघातील आहे आणि सर्वोत्कृष्ट यष्टी रक्षक आपल्याला ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं सर्वोत्कृष्ट यष्टी रक्षक कॅप सौजन्य त्रिमूर्ती स्पोर्ट भाईगडे बंधू गॉगल्स आहेत. गॉगल देखील सौजन्य RK ऑप्टिकल्स राहुल कदम. त्याचबरोबर शूज मान्य आदरणीय नाताजी भाईगडे साहेब, मान्य आदरणीय राहुल कदम साहेब आपण या ठिकाणी उपस्थित होऊयात. आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट यष्टी रक्षक हा पुरस्कार वितरण करणार आहोत. सर्वोत्कृष्ट यष्टी रक्षक बल्ल्या फायटर्स या संघातील राहिलेला आहे आणि ते आहेत ज्यांनी चेंडूला दिली भूल ते डॉक्टर अजय सपकाळ राहिलेले आहेत. उत्कृष्ट यष्टी रक्षक या मालदन प्रीमियर लीग मधील पर्वत चौथ्यातील. डॉक्टर इथे नाही आहेत. दादांच्या संघातील असलेले दादा संघमालक दादा या ठिकाणी डॉक्टरांचे असिस्टंट आहेत गणेश. एकदा गणेशसाठी टाळ्या आणि या ठिकाणी डॉक्टरांसाठी देखील आपण जोरदार टाळ्या वाजवणार आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान ज्या बॅटरने सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज सौजन्य आहेत आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज बक्षीस आहे, कॅश प्राइज देखील आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाज पंका माननीय आदरणीय दिलीप जाधव. त्याचबरोबर ट्रॉफी माननीय आदरणीय विशाल गुंजाळकर. एअरपोर्ट त्रिमूर्ती स्पोर्ट भाईगडे बंधू. कॅपचे सौजन्य त्रिमूर्ती स्पोर्ट भाईगडे बंधू आणि गॉगलचे सौजन्य RK ऑप्टिकल्स राहुल कदम. त्याचबरोबर बॅटचे सौजन्य आहे श्री गणेश शिंदे. सर्वोत्कृष्ट फलंदाज राहिलेले आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो माननीय आदरणीय दिलीप जाधव यांच्या शुभ हस्ते आपण सर्वोत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार वितरण करणार आहोत. ज्या बॅटरने आपल्या बॅटमधून तब्बल 132 धावा ठोकले आणि इतिहास घडवला तो आहे जय 11 संघामधील तुम्हा सर्वांचा लाडका मयूर. प्लीज मयूर आपण या ठिकाणी उपस्थित होऊयात आणि या ठिकाणी माननीय आदरणीय दिलीपजी जाधव यांच्या शुभ हस्ते हा संपूर्ण बेस्ट बॅटर ऑफ दी टुर्नामेंट मधील हा संपूर्ण बक्षिसांचा बंच आपल्याला वितरण करण्यात येणार आहे. बरं सर आपण पाहतोय जो खेळाडू या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होतोय ना ते या व्यासपीठाच्या चरणी नतमस्तक होतोय. या ठिकाणी माननीय आदरणीय दिलीपजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते हा संपूर्ण बक्षिसांचा बंच मयूर यांना वितरण करण्यात येतोय. वैभव या एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा मयूरसाठी मित्रांनो झाल्या पाहिजेत. अप्रतिम खेळ काय असतो आणि कशा प्रकारे खेळ करायचा असतो हे संपूर्ण सर्वोत्कृष्ट बॅटर पुरस्कार देत असताना आपण पाहतोय. एकदा जोरदार टाळ्या. बॅट गरगर गरगर फिरली 132 धावा बनल्या आणि मयूर तुमच्या आम्ही 2च मिनिटं घेणार आहेत. मग 2 शब्द बोलायचे आहेत. नको नाही बोल. एवढा खेळलास कसा खेळलास तेच सांगायचं आहे. नक्कीच नक्कीच असं समज की कोणातरी चांगल्या व्यक्तीचा तुला फोन आलाय आणि तेच तू फोनवर बोलतोयस.
एम पी एलचं 4थं पर्व होतं हे. आणि स्वप्न होतं प्राईज मारायचं, ते आज पूर्ण झालं. तर टीमचं पण सगळ्या टीम मेंबरचं धन्यवाद देईन की त्यांनी मला एवढा सपोर्ट केला, त्यामुळे हे शक्य झालं. हे एका कोणाच्या सपोर्टमुळे होत नाही, ते टीम मेंटमुळे होतं. आणि या एम पी एलमध्ये खेळणारे सगळे सिनियर खेळाडू, मुख्यतः बापू, माऊली, संदीप, नितीन भैया वगैरे असतील, यांच्याकडून आम्ही खेळायला शिकलो आणि त्यांच्यासोबत खेळत होतो, एवढं मोठं झालो आणि हे उपलब्धी आम्हाला ही येतात झाली. त्यामुळे सगळ्यांचं धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मयूर. जाऊया आपण नेक्स्ट पारितोषिकाकडे. त्याचबरोबर जाऊयात आपण सर्वोत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजसाठी प्राइज आहे पंखा मान्य आदरणीय दिलीपजी जाधव, त्याचबरोबर शूज मान्य आदरणीय विजय चव्हाण, ट्रॉफी देखील आहे मान्य आदरणीय विशाल गुंजाळकर, एअरपोर्ट सौजन्य त्रिमूर्ती स्पोर्ट भाईगडे बंधू, कॅप त्रिमूर्ती स्पोर्ट भाईगडे बंधू आणि गॉगल आर के ऑप्टिकल्स राहुल कदम. विनंती करतो भाईगडे बंधू विशाल भाईगडे, रमेश भाईगडे आणि सुरेश भाईगडे आपण तिघांनी देखील या ठिकाणी उपस्थित होऊयात. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार वितरण करणार आहोत. त्रिमूर्ती सुरेश, कंपनी, अरे तिघांनी यायचंय, अरे तिघांनी यायचंय तर बोलले प्लीज यायचंय. त्रिमूर्तीमध्ये म्हणजे तिघांनी आलं पाहिजे. रमेश, सुरेश आणि विशाल. एकदा जोरदार टाळ्या त्रिमूर्ती कंपनी आणि बंधूंसाठी मित्रांनो. पहा भाऊ कसं असावा. हे तिघे भाऊ आहेत ना, हे आपल्या गावातील उत्तम उदाहरण आहेत. भावानी कसं राहिलं पाहिजे. पहा किती सुंदर हे दृश्य आहे. पहिल्यांदा छोटा, त्यानंतर मोठा, त्यानंतर आणखीन छोटा, आणि अगदी जीवाला जीव लावून राहतात. आणि अशा सगळ्या भावांनी राहावं हीच विनंती असेल. आणि विशाल, एक बातमी पोचली आहे, सर्वांना निमंत्रण देऊया का? तुम्हीच द्या, लाजतोय. सर्वोत्कृष्ट गोलंदाज, जाऊयात आपण सर्वोत्कृष्ट गोलंदाज. ज्या गोलंदाजाने बॅटरांना अक्षरशः चिंध्या चिंध्या केल्या, यष्ट्या उडवल्या, अचूक टप्प्याचा भेदक मारा त्यांच्या माध्यमातून सातत्यानं राहिला, तब्बल 6 विकेट त्या गोलंदाजानं आपल्या नावावरती केल्या, तो आहे डिझायर स्पोर्ट संघातील विकास काका. एकदा जोरदार टाळ्या विकास काकासाठी, एकदा जोरदार टाळ्या त्रिमूर्ती बंधूंसाठी. प्लीज विकास काका आपण मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होयात. आणि मालदन प्रीमियर लीग मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज प्राइज जात आहे विकास काका यांना, ज्यांच्या माध्यमातून हे प्राइज देण्यात येत आहे. पंखा, त्याचबरोबर आपण पाहतोय शूज, एअरपोर्ट, कॅप, गॉगल. मालदन प्रीमियर लीग मध्ये भरत सर प्रत्येकासाठी काहीतरी बक्षिसांचा बंचच ठेवलेला आहे. आपण कित्येक टुर्नामेंट मध्ये पाहिलंय 1 किंवा 2 बक्षीस असतं, म्हणजे इथे तब्बल 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 5 बक्षीस देण्यात आलेले आहेत. हे मालदन प्रीमियर लीगचं यश आहे. विकास काका तुमची आम्ही 2च मिनिटं घेणार आहोत. 2च मिनिटं विकास काका तुमची आम्ही घेणार आहोत. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. बस परीक्षेमध्ये विकास काका ज्यावेळी पेपराला जायचा ना, थोडक्यात उत्तरे लिहा, तिथं प्रश्न असला ना तिथे विकास काका एका वाक्यातच संपवायचा. मला एवढेच येतं, बस मी एका वाक्यातच उत्तरे लिहितो. थँक्यू सो मच विकास काका, तुमचा आम्ही जास्त वेळ घेत नाहीये. जाऊयात आपण बरं सर पुढच्या पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. हा पारितोषिक वितरण सोहळा बरं सर तुमच्या वाणीमध्ये होऊन द्या. पुरस्कारच तसा आहे. पुरस्कार आहे मालिकावीर. विनंती आहे माता भगिनी आपण 2च मिनिटं थांबायचं आहे. सर्वोत्कृष्ट मालिकावीर ज्यांचे सौजन्य लाभला आहे. टी शर्ट सौजन्य मालिकावीरसाठी प्राचार्य एम.एस. जगताप साहेब, चेअरमन गौरीशंकर एज्युकेशन सोसायटी सातारा. आणि मालिकावीर ट्रॉफीज सौजन्य आहेत मान्य आदरणीय श्री प्रितेश गुंजाळकर. फूड पॅकेज मान्य आदरणीय बजरंगजी केसरे यांच्या माध्यमातून फूड पॅकेट आणि कॅप
सौजन्य त्रिमूर्ती स्पोर्ट यांच्या माध्यमातून सामनावीर आपल्याला देण्यात आलेलं होतं, त्यांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया आणि जाऊयात मालिकावीर ज्यांच्या माध्यमातून हा समोर दिसतो आपण फ्रीज, या फ्रीजचे सौजन्य आहेत माननीय आदरणीय राजेश साळुंके, त्याचबरोबर माननीय आदरणीय बाटचे सौजन्य श्री महेंद्र धुमाळ साहेब, ट्रॉफी देखील आहे, ट्रॉफीचे सौजन्य माननीय आदरणीय विशाल गुंजाळकर, एअरपोर्ट त्रिमूर्ती स्पोर्ट भायगडे बंधू, गॉगल आरके ऑप्टिकल राहुल कदम, कॅप त्रिमूर्ती स्पोर्ट भायगडे बंधू, या सर्वांच्या माध्यमातून मालिकावीर हा पुरस्कार आता वितरण करण्यात येतोय. मालिकावीर म्हणजे छोटा पुरस्कार नाहीये, म्हणजे तो असतो मिस्टर MPL आणि वर्ष 2025 आणि सर्वांना माहिती आहे, कारण की मालिकावीर आणि मिस्टर MPL हे नाव एकच माणसासाठी असतं, ज्यांना पाहून इथे या क्रीडा नगरीमध्ये सगळे खेळतात. ते नाव आहे सलग तिसऱ्यांदा मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, उमेश बापू. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्राईड ऑफ मालधन, मालधनचं मोठं नाव, ज्यांनी या खेळाला मालधनकरांना मोठ्या उंचीवर घेऊन गेले, तेच उमेश बापू ठरतायत. सलग तिसऱ्यांदा 2025 मिस्टर MPL. सुनाता एक हवा आंधी बनती है, वो आंधी सैलाब बनती है, आज आपने आँखों से देख लिया. उमेश काळे बापू यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आपण या ठिकाणी उमेश काळे बापू यांना या ठिकाणी मंचाच्या समोर जाऊन हा मुख्य फ्रीज आणि संपूर्ण साहित्य वितरण करणार आहोत. मी विनंती करतो माननीय आदरणीय फ्रीजचे सौजन्य आहेत श्री राजेश साळुंके साहेब, बॅट देखील आहे मालिकावीरसाठी, त्याचे सौजन्य आहेत माननीय आदरणीय महेंद्र धुमाळ साहेब, ट्रॉफी देखील आहे, ट्रॉफीचे सौजन्य माननीय आदरणीय विशाल गुंजाळकर, एअरपोर्ट त्रिमूर्ती स्पोर्ट भायगडे बंधू, गॉगल आरके ऑप्टिकल राहुल कदम आणि कॅप त्रिमूर्ती स्पोर्ट भायगडे बंधू. भरत सर प्लीज वेलकम. नक्कीच मी आणि विनंती करतो आदरणीय मान्य आदरणीय राजेश साळुंके साहेब, आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण हा फ्रीज वितरण करणार आहोत. आदरणीय राजेश साळुंके साहेब प्लीज यायचंय. आणि त्याच बरोबर मी विनंती करतो मिस्टर MPL. मिस्टर MPL म्हणजे हा एवढा मोठा खिताब आहे, तो फायनल मारल्यासारखा आहे. त्यामुळे मी विनंती करतो आदरणीय नितीनदादा काळे साहेब, आमचे अध्यक्ष हेमंत काळे, राहुल दादा, परत या क्रीडा नगरीचे हक्काचे आपले आवडते व्यक्तिमत्व प्रतापरावजी काळे साहेब, तुम्ही देखील यायचंय. तुमच्या सर्वांच्या शुभ हस्ते हा मिस्टर MPL चा खिताब द्यायचा आहे. प्लीज यायचंय दादा. त्याचबरोबर आमच्या जवळचे निकटवर्ती आणि आमच्या काळजा बसला माणूस माननीय शशिकांतजी बोत्रे साहेब आणि आमचे बापू कृष्णत पाचुपते साहेब, तुम्ही देखील यायचंय. त्याचबरोबर माननीय आदरणीय युवराज काळे साहेब, आपण देखील या ठिकाणी उपस्थित होऊयात. माननीय आदरणीय अजित काळे सर, आपण देखील उपस्थित होऊयात. माननीय आदरणीय दत्तात्रय केशव काळे बापू, आपण देखील उपस्थित होऊयात. माननीय आदरणीय जयवंत मोरे सर, आपण देखील उपस्थित होऊयात. या सर्वांच्या शुभ हस्ते हा आपण फ्रीज वितरण करणार आहोत. विजय सर 2च मिनिटं मान्यवरांना खाली येऊन द्यात. एकदा जोरदार टाळ्या बापूंसाठी मित्रांनो झाल्या पाहिजेत. सलग 3 वर्ष याच एकदा जोरदार टाळ्या बापूंसाठी. 1 नाही 2 नाही, सलग 3 वर्ष मिस्टर MPL उमेश काळे बापू यांच्याशी चर्चा होईल. भरत सर प्लीज वेलकम. यस भरत सर, 1च मिनिट मी तुमचा घेतो. 1च मिनिट. बापू दरवेळी बोलतात, बापू दरवर्षी म्हणतात माझ्या पाठीचा प्रॉब्लेम आहे, माझ्या पाठीचा प्रॉब्लेम आहे, मी पुढच्या वर्षी खेळणार नाही. खेळतात आणि मालिकावीर घेऊन जातात. हॅलो, माझा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी खेळणार नाही पुढच्या वर्षी. कारण काय होतंय, मला मणक्याचा त्रास आहे. त्यामुळे तरी पण राहुल दादांनी सांगितलं की ऐकवा नाही, तू खेळाच पाहिजे. वर्षी पण खेळणार हे पण सांगून टाकतो आता. काय होतंय, नाही जमत हो. घेऊ नका ऐकवा मला पुढच्या.
काय लोकांसाठी खेळू की काय अडचण नाही, पण ऐकून नका, मला 40+ वर टाकून द्या. हा. धन्यवाद बापू, धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. तुमच्यासारखं असं व्यक्तिमत्व या ठिकाणी मालधन गावाला भेटलेलं आहे. धन्यवाद. आपण आता सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे जाणार आहोत. मी विनंती करतो प्रमुख पाहुण्यांना आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार आहे पंका मान्य आदरणीय दिलीपजी जाधव. ट्रॉफी मान्य आदरणीय विशालजी गुंजाळकर. एअरपोर्टचे सौजन्य आहेत मान्य आदरणीय त्रिमूर्ती स्पोर्ट भाईगडे बंधू. कॅप त्रिमूर्ती स्पोर्ट भाईगडे बंधू. गॉगल RK ऑप्टिकल्स राहुल कदम. शूज श्री विजय चव्हाण. विनंती करतो विशाल गुंजाळकर आपण मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होऊयात. आपण प्रत्येकासाठी ट्रॉफी दिली आहे, आता मात्र ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी आम्ही तुमच्या शुभ हस्ते वितरण करणार आहोत. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मालधन प्रीमियर लीग 2025 टीम बल्या फायटर्स. काय असेल नाव बल्या फायटर्स? पियुष भाईगडे राहतोय सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. चल मित्रा लवकर ये. त्याचबरोबर विनंती करतो प्रितेश गुंजाळकर तुम्ही देखील यायचं, तुमच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाणार आहे. प्रितेश गुंजाळकर. आणि ते नामांकन केलं आहे पहा, बारशामध्ये नाव ठेवलं जातं. आज दुसरं बारसं झालं आहे त्याचं. दादांनी आता इथे त्याचं दुसरं बारसं घातलं. इथून पुढे याचं नाव असेल मालधनचा चित्ता. नाव आहे पियुष भाईगडे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी आपण ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा कव्हर करण्यामागे पहिल्या वर्षापासून ज्यांच्या माध्यमातून आपल्याला संघ घेण्यामध्ये साथ राहिली, या ठिकाणी सर्व संघ मालकांचा आपण यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. माननीय आदरणीय सुरेशजी गुंजाळकर साहेब यांच्या मार्फत आपल्याला ट्रॉफीज भेटलेल्या आहेत. या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती टीम बल्ल्या फायटर्स संघ मालक राहुलदादा पेंढारकर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. बल्ल्या विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. बल्लू बेटा चल. यस तो वरतीच असतो. एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी आणि बल्ल्यासाठी. बल्ल्या फायटर्स टीम. बल्ल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात खूप छान बोलतोस तो असं आम्ही ऐकलंय. बोलतोयस का? नमस्कार मित्रांनो, माझं नाव देवा संतोष पेंढारकर. 500 किलोची तलवार वागवतो. त्याचं नाव SRG. 2000 शत्रूसोबत एकटा खिंड अडवतो. त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतं. त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो. त्याचं नाव संताजी. या सर्वांना एकत्र आणून स्वराज्य करतो. त्याचं नाव छत्रपती संभाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. हर हर. भवानी मातेचा लेख तो मराठाचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. जय भवानी. हर हर. हर हर. थँक्यू. थँक्यू सो मच बल्ल्या. जाऊयात आपण नवीन टीम या ठिकाणी घेण्यात आली. माननीय आदरणीय शशिकांत अण्णा बोत्रे यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. आणि नवीन टीम अण्णांनी घेतली, परंतु टीम घेत असताना कमिटीसाठी रोख कॅश प्राइज 30,000 देखील अण्णांच्या माध्यमातून कमिटीसाठी विशेष सहकार्य लाभलं. त्यांचं देखील या ठिकाणी आपण विशेष आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर आणखीन एक नवीन संघ या टुर्नामेंटमध्ये दाखल झाला होता. टीम साई स्पोर्ट
माननीय आदरणीय कृष्णद बापू पातुपते यांच्या सौजन्याच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी रोख कॅश प्राइज 30,001 रुपये आपल्याला देण्यात आलेलं होतं. त्यानंतर देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये चांगल्या रीतीने लढले अशी टीम 50+ वॉरियर्स संघ मालक आपण देखील या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. माननीय आदरणीय प्रशांत काळे दादा यांचा देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येतोय. त्याचबरोबर सर्वांचे लाडके माननीय आदरणीय नितीन काळे दादा यांच्या मालकीचा संघ टीम चांगबल 11 दादा आपण देखील उपस्थित होऊयात. बापूंना विनंती आहे, बापू आपण या ठिकाणी हा सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान ज्या संघाने देखील चांगली कामगिरी केली तो संघ रुद्र स्पोर्ट त्याचबरोबर डिझायर स्पोर्ट आपण देखील या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. माननीय आदरणीय सचिन नलोडे साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित होऊयात. आपला देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय. त्याचबरोबर टीम आर्या स्पोर्ट बापू आपण देखील यायचं आहे. टीम आर्या स्पोर्ट त्याचबरोबर टीम समर्थ 11 आपण देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. टीम समर्थ 11 प्रथमेश आपण यायचं आहे. संघ मालक नसतील तर संघातील खेळाडू आपण देखील या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. त्याचबरोबर सनी स्पोर्ट मालदन पप्पू भैया टीम सनी स्पोर्ट मालदन आपण देखील यायचं आहे. अजून कोणता संघ राहिला असेल तर नाव सांगायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या पप्पू दादासाठी. मैदान बनवण्यामध्ये सातत्यानं नितीन कदम दादाचा फोन यायचा, पप्पू दादा काय तयारी झाले का नाही, की पप्पू दादा सांगायचा नितीन दादा हे झालंय, नितीन दादा ते झालंय. दोघांचं बॉन्डिंग चांगलं असायचं आणि या ठिकाणी सनी स्पोर्ट संघाचा सन्मान या ठिकाणी पप्पू भैया स्वीकारतोय. पप्पू भैया 2च मिनिटं तुमची आम्ही घेणार आहे. पब्लिकची इच्छा आहे, पब्लिकची तुम्ही जर इथून गेला तर बघा 2 मिनिटं प्लीज या. तुमचं हास्य सर्व काही सांगून जाते. पप्पू भैया ही संपूर्ण स्पर्धा आपण गेले 2 महिने झालं तुम्ही देखील खूप छान तयारीला लागला होता. तयारी कशी केली आणि कोणाकोणासोबत चर्चा झाली? मालदन प्रीमियर लीग ही राहुल दादांनी जी गावातील सर्व तरुण मुलं एकत्र करण्याची संकल्पना, त्याचबरोबर हेमंत दादांच्या मार्गदर्शनाखाली नितीन दादा असतील, सचिन काळे साहेब असतील, ह्या सगळ्यांच्या एकीमुळं आज ही उत्कृष्ट स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहे. ह्याचा अभिमान आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. यस थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण एक असा संघ ज्याने इतिहास घडवला, 3 वर्ष नडले, शेवटच्या वर्षी इतिहास घडवला. या 4थ्या पर्वामध्ये टीम जय 11 विनोददादा गुंजाळकर आणि जय यांचा देखील आपण सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मानित करण्यात येणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या टीम जय 11 या संघासाठी. विनंती आहे सचिन काळे साहेब आपण देखील यायचं आहे. माननीय आदरणीय सचिन काळे साहेब आपण देखील यायचं आहे. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. माननीय आदरणीय सचिन काळे साहेब, माननीय आदरणीय सचिन काळे साहेब
माननीय आदरणीय नितीनदादा सन्मान स्वीकारत आहेत सचिन दादांचा. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत. दोन ट्रॉफी राहिलेले आहेत. आपण पोलीस आणि पाटण टीचर्स हा प्रेक्षणीय सामना पाहिला, त्यांच्यासाठी आपण या 2 ट्रॉफीज देणार आहोत आणि त्यांचं बक्षीस आपण पोहोचवणार आहोत. जाऊयात आपण आता मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. मेगा फायनल मध्ये जो संघ चांगल्या रीतीने लढला परंतु शेवटी थोडासा कमी पडला, तो संघ मालदन प्रीमियर लीग मधील पर्व 4थ्याचा उपविजेता राहतोय टीम आर्या स्पोर्ट. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांना विनंती आहे की आपण हा द्वितीय पारितोषिकाचा पुरस्कार संपूर्ण टीमला वितरण करायचा आहे. तृतीय पारितोषिक रोख कॅश प्राइज 22,222. माननीय युवा नेते, सर्वांचे आवडते लाडके नेतृत्व आणि कर्तृत्ववान विचारांचं व्यक्तिमत्व, युवकांचे आयडॉल नितीन भैया पाटील युवा शक्ती यांच्या माध्यमातून रोख कॅश प्राइज 22,222 सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण वितरण करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या टीम आर्या स्पोर्ट या संघासाठी. आर्या पार, आर्या स्पोर्टने देखील इतिहास घडवला. सातत्याने लढत होते, लढता लढता मेगा फायनल मध्ये थोडेसे कमी पडले. रोख रक्कम 22,222 माननीय आदरणीय युवा नेते नितीन भैया युवा शक्ती नितीन पाटील भैया यांच्या माध्यमातून देण्यात येते आणि चमचमणारी ट्रॉफी आर्या स्पोर्ट या संघाला. एकदा जोरदार टाळ्या. टीम आर्या स्पोर्ट राहिली मालदन प्रीमियर लीग मधील पर्व 4थ्याची उपविजेती. कॅप्टन माऊली, आम्ही तुमची 2च मिनिटं घेणार आहोत. माऊली 2च मिनिटं आम्ही तुमची घेणार आहोत. मला वाटतंय दुसऱ्या वर्षामध्ये थोडेसे आपण थांबला होता. पहिल्या पर्वामध्ये टीम विजेती राहिली 50+ वॉरियर्स, त्याच्यामध्ये तुम्ही होता. दुसऱ्या पर्वामध्ये तुम्ही थोडेसे मागे थांबला होता, परंतु मागच्या पर्वामध्ये सनी स्पोर्ट हा संघाच्या अंगावरती गुलाल पडला, त्या गुलालात तुम्ही देखील होता. आणि यावर्षी टीम आर्या स्पोर्ट या संघामध्ये आहे. यावर्षी देखील फायनल खेळलाय. डोळ्यात पाणी येतंय, परंतु पाणी येऊन देऊ नका, कारण उपविजेता झालाय, हे खूप महत्वाचं आहे. काय सांगाल? सर्व खेळाडूंचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो, कारण सर्व खेळाडूंनी साथ दिल्यामुळे इथवर पोचलो आम्ही. बाकी सर्व प्रेक्षकांचं, सर्व कमिटीचं, सगळ्यांचं अभिनंदन करतो की मुलांना चांगलं व्यासपीठ दिलंय खेळायला. महिला माता भगिनींचं बी अभिनंदन करतो. थँक्यू सो मच. माऊलींचे डोळेच खूप काही सांगून जात आहेत. माऊली, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. जाऊयात आपण आता मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. ज्या संघाने इतिहास घडवला, संघ मालक दुबईवरून आले, 2 महिने आले, टीम चांगल्या रीतीने पॅक केली, टीम चांगल्या रीतीने बांधून घेतली. टीम सर्वांना विनंती आहे, ऑल टीम एकत्रित यायचं आहे. प्रथम पारितोषिक आपल्याला देण्यात आलं. माननीय आदरणीय कोयना सुपुत्र माननीय श्री शशीभाऊ जाधव साहेब आणि ट्रॉफीचे सौजन्य प्राचार्य MS जगताप साहेब, चेअरमन गौरीशंकर एज्युकेशन सोसायटी सातारा यांच्या माध्यमातून आपल्याला चमचमणारी ट्रॉफी देण्यात आली आणि रोख कॅश प्राइज 33,333. विनंती करतो हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी मालदन प्रीमियर लीग मधील जगमगणाऱ्या दुनियेतील 4थ्या पर्वातील पहिल्या क्रमांकाचा मानकरी संघ राहिलाय टीम J11. एकदा जोरदार टाळ्या. संघ मालक विनोद दादा. आणि या संघानं 4थ्या पर्वामध्ये इतिहास घडवला. पहिली मॅच जिंकली, दुसरी जिंकली, तिसरी जिंकली, 4थी जिंकली, उपांत्य फेरी देखील जिंकली आणि फायनल जिंकली. एकदा जोरदार टाळ्या J11 या संघासाठी. संपूर्ण मान्यवरांच्या शुभ हस्ते हा चषक वितरण करण्यात येतोय. चांगलं
मोरया मोरया. एकदा जोरदार टाळ्या सर्वांसाठी मित्रांनो झाल्या पाहिजेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज की. सर्जान धुरंधर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. कॅप्टन आणि संघ मालक तुमची 2-2 मिनिटं आम्हाला द्या, कारण तुम्ही आम्हाला 2-2 दिवस आता सापडणार नाही. नक्कीच श्रीकांत सर, एक इथं गोष्ट बोलू इच्छितो. विशाल हा बोलला की ही जी ट्रॉफी आहे 4 वर्ष जय 11 मध्ये जे जे खेळाडू खेळले त्यांना देखील ही ट्रॉफी त्याने डेडिकेट केली आहे. सर्व आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला जय 11 साठी गेले 3 वर्ष सगळे सपोर्ट करतात, जे खेळत आहेत त्यांना सगळ्यांना ही ट्रॉफी आम्ही डेडिकेट करतो. आणि तसंच माऊली आणि पप्प्या त्यांना पण मला धन्यवाद द्यायचा आहे. त्यांनी वारंवार मार्गदर्शन केलेलं आहे. उमेश काळे बापू पण बॉलिंगसाठी वगैरे सांगत असतात. आणि सगळ्यांचे लाख लाख धन्यवाद. आम्ही जिंकलो शेवटी. आणि हा मला जिंकायचं होतं याच्यासोबत. जसं हे लोक वर्गमित्र आहेत तसे आम्ही पण वर्गमित्र आहे. 3 वर्षापासून आम्ही वाट बघत होतो एकत्र खेळायची. शेवटी आम्ही एकत्र खेळलो आणि जेव्हा पहिल्या सीझनमध्ये एकत्र खेळलो आम्ही जिंकलो. काय बोलशील विनोद? खरं तर मी पहिल्यांदा धन्यवाद देईन विशालला, विनोद गुंजाळकर, बजरंग केसे आणि सुरेश बायडे की त्यांनी मला चॉईस प्लेअर म्हणून निवडलं. त्यांच्यानंतर आमची मीटिंगसुद्धा झालेली विनोद नाना दुबईवरून आल्यानंतर. विनोद नानाला त्यावेळी आम्ही विश्वास दिलेला की नक्की प्रयत्न करू. विशाल पण मला बोललेला की आपल्याला ट्रॉफी यावेळी जिंकायचीच आहे. विशाल दुसऱ्या पर्वापासून माझ्या पाठीमागे लागलेला आहे, आपण एकत्र खेळायचं आहे. शेवटी यावर्षी ते शक्य झालं आणि आम्ही एकत्र खेळून ट्रॉफी जिंकली. सर्वांना पुन्हा सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आम्ही ऑक्शन वेळी घेतलेली टीम सगळ्यात मस्त टीम लागलेली. सगळ्यांनी प्रत्येकानं आपापला एफर्ट दिला. मयूरला फुल कॉन्फिडन्स होता पहिल्या मॅचपासून, त्याला मी खेळायला चान्स दिला, त्यानेच ते सिद्ध करून दाखवलं. आदित्य खेळला, सार्थकची बॉलिंग, वैभव वाफीवरून 30-30 ओव्हर संडेला खेळत होता. दर 2 दिवसांनी वैभवचा मला फोन येत होता, आज काय चाललंय, प्रॅक्टिस किती झालं. सुरेश सांगत होता, सुरेशचं मार्गदर्शन, त्याचं तर स्वभाव बाकीचं सोडून द्या, क्रिकेटमध्ये खेळ स्वभाव सोडून द्या, खूप चांगला खेळला सुरेश. राहुल, विजय, सगळ्यांचं धन्यवाद. यस, थँक्यू सो मच. आपण शेवटचा आता इंटरव्ह्यू घेणार आहोत. विनोद दादा, एक तुम्हाला मी सांगू इच्छितो, महत्वाचा इंटरव्ह्यू आहे, परंतु विनोद दादा संदर्भात मी एक तुम्हाला सांगू इच्छितो. ज्या वेळेला जय 11 पर्व पहिल्यामध्ये विनोददादा यांच्या संघामध्ये मी होतो, मला त्यावेळी बॉलिंग येत नव्हती, परंतु विनोददादा बोलले श्रीकांत ऑन मॅचमध्ये, श्रीकांत तू बॉलिंग कर, तुला येते. हा विनोददादांनी त्यावेळी मला कॉन्फिडन्स दाखवला होता. त्याचबरोबर आणखीन एक गोलंदाज विनोददादांच्या तालमीत तयार झाला, नवनाथ साबळे, त्याला देखील मेंडेटरी पॉवरप्लेची पहिलं षटक दिलं. हा असा संघ मालक आहे, खेळाडू सातत्यानं तयार करत असतो आणि खेळाडू तयार करत असताना आता विनोददादा ट्रॉफीच उचलले, काय सांगाल? 3 वर्ष लागली ही ट्रॉफी उचलायला आणि पहिली गोष्ट म्हणजे एक आनंद होतं, हे चालू करणारी आमचे सगळे मित्रबंधूच आहेत, वर्ग मित्रच आहेत. कुठे गेले आमचे दादा, नितीन दादा, युवराज काळे, राहुल दादा वगैरे हे ते. आणि ही ट्रॉफी 1 महिना अगोदरच ठरलेली, म्हणजे एक पुतण्या तर सोबत होता, सोबत दुसरा एक पुतण्या आला, त्याने तिथून वापीवरून सांगितलेलं, नाना यावेळेस तुझ्या डोक्यावरती ट्रॉफी ठेवणार आहे करून. आणि दुसरी गोष्ट मयूर कदमचं 3 वर्षाचं स्वप्न होतं, मामा मामा या वर्षी 1 वर्ष चुकलंय माझ्याकडून, ह्या वर्षी मी तुमच्या खांद्यावरती ट्रॉफी ठेवणार. नंतर विनोद आहे, सुरेश आहे. दुसरी गोष्ट आमचे काळे तुषार काळे यांनी, तर मी ज्या दिवशी इथे आलो ग्राउंडवरती, दादा ट्रॉफी तुमचीच आहे. नाही खरंच म्हणजे कुणाच्या तोंडात हे नव्हतं की ह्या वर्षी जय 11 घेऊन जाणार. राहुल पेंढारकर सुद्धा बोलले होते फोन करून, ट्रॉफी या वर्षी जय 11ची आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण फॅमिली माझी इथं आले, म्हणजे आता वाजले 2-2:30 वाजले, आईला जास्त वेळ जमत नाही चालत याला, आई रिक्षा करून आले तिथून माणिचवाडीतून इथे. ओके, थँक्यू श्री सर. येस, थँक्यू सो मच. आपण ज्या वेळेला मॅच सुरू होते त्यावेळेला मान्य आदरणीय नितीन काळे दादा यांच्या माध्यमातून
प्रत्येक षटकार चौकारांसाठी कॅश प्राईज लावण्यात आलेलं होतं. बापूंसाठी 1500 जमा झालेले आहेत. त्याचबरोबर षटकारासाठी बापूंसाठी आणखीन 1000 रुपये जमा झालेले आहेत. वैभवसाठी रोख कॅश प्राईज 2000 जमा झालेले आहेत आणि मयूरसाठी देखील रोख कॅश प्राईज 2000 त्यांच्या अकाउंटवरती नितीनदादा यांच्या माध्यमातून जमा झालेले आहेत. आणि शेवटच्या या ठिकाणी आपण डीजे 2 मिनिटं आपण थांबायचं आहे. या ठिकाणी एमपीएल कमिटीचे विद्यमान अध्यक्ष माननीय आदरणीय हेमंत काळे सर आपल्याशी व्यक्त होत आहेत. सर्वांनी कुठेही जाऊ नका, सर्वांनी समोर या प्लीज. टीम आर्या स्पोर्ट आपण फोटो थांबूया. अध्यक्ष आपल्याशी व्यक्त होत आहेत. शेवटचा आहे, शेवट करायचा आहे. चला कोणी जाऊ नका प्लीज. अध्यक्ष वेलकम. मालदन प्रीमियर लीग 2025 पर्व 4 या स्पर्धेसाठी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या लहान थोर दानशूर व्यक्तींनी मदत केली, प्रथमतः मी मालदन पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन मार्फत त्यांचं मी आभार व्यक्त करतो. स्पर्धा या होत असतात पण त्या पूर्णपणे शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात होणं पूर्ण अवघड असतं, परंतु आपण दिलेल्या सर्व सहकार्यामुळंच हे शक्य झालेलं आहे. तर सर्वांचं मी आभार मानतो. तसेच जे काय चुकून एखाद्याचा नामोल्लेख या ठिकाणी राहिला असेल तर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आणि इतका वेळ होऊनही आपण इतक्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मालदन पंचक्रोशी असोसिएशनच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. आणि पुढील वर्षासाठी सर्व संघ मालकांना असोसिएशनच्या वतीनं शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण ऐकत होतो, पाहत होतो मालदन प्रीमियर लीग सन 2025. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या पर्वामध्ये, पर्व 5 मध्ये. तोपर्यंत टाटा बाय.